आमच्या प्रामुख्याने 12 मागण्या होत्या। आज आम्ही आपल्याला भेटायला आलो। ह्या 12 मागण्या येत्या 8 दिवसामध्ये आमच्या मान्य होतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे। आम्ही त्याच्यामध्ये डेडलाईन 8 दिवसांनी दिलेली आहे। जर ह्या 8 दिवसामध्ये नाही झाल्या तर पुन्हा आम्हाला तुमच्या घरावरती राज्यव्यापी आंदोलन उभं करावं लागेल। अशी वेळ येणार नाही अशा पद्धतीची आमची तुम्हाला विनंती आहे। आणि सगळ्यात बैठकीतला शेवटचा विषय की ह्या जो पेपर फुटीचा घोटाळा झालाय, काँग्रेसने तर काही नैतिकता स्वीकारली नाही। आपण नैतिकता स्वीकारणार आहात की नाही आणि आपण या गोष्टीची नैतिकता स्वीकारून राजीनामा देणार आहात की नाही, हा आमचा या बैठकीतला शेवटचा विषय। याच्यावरती आपलं काय मत? 6 लाख आणि येणाऱ्या काळामध्ये पण आणखी जे विद्यार्थी आहेत, आमची पण जबाबदारी नाही का? उलट कधी न होणाऱ्या गोष्टी आपण आता केल्या ना। कधी न होणारी गोष्ट आहे। पेपर फुटी झाल्यावर कोणी राजीनामा दिला नाही। आपण जर दिला तर हा ऐतिहासिक निर्णय राज्यामध्ये घडेल। दादा ज्या वेळेस द्यायचा राहिला कोणाला न विचारता पण देईल। वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री होत्या, त्यांनी देखील याच पद्धतीने सगळ्या अख्ख्या मालेगावला माहिती आहे। आपण हा ऐतिहासिक निर्णय राज्यामध्ये घ्यावा।